माणिकराव गोडसे यांना आपण विचारूया की त्यांचं संमेलनाविषयी काय मत आहे। मला तुम्हाला विचारायचं आहे की देशाच्या राजधानीत दिल्लीमध्ये संमेलन होत आहे। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे। दिल्लीमध्ये संमेलन भरवून महाराष्ट्रातल्या मराठीला काही पुढे योगदान मिळेल का हे लोकेशन चुकीचं आहे, याविषयी तुम्ही काय सांगाल? नमस्कार, मी माणिकराव गोडसे कवी नाशिकहून आलो आहे। या भूमीत जेव्हा मी आलो तेव्हा मला बाजीराव पेशवे, महादजी शिंदे आणि होळकरांची आठवण आली। तर ही भूमी म्हणजे लढवाईंची होती। आम्ही साहित्यिक आहे, आमच्याजवळ तलवार नाही पण आमच्याकडे लेखणी आहे। हे दिल्लीचा तख्त आम्ही पुन्हा एकदा जिंकू अशी करून आलो। आम्ही या ठिकाणी आलो। या 3 दिवसात जे काय आम्हाला अनुभव आलं, माझं तसं हे सलग 22वे खंड न पडता असलेलं संमेलन आहे। अनेक जखमा मला झाला, अनेक दुःख झालं, तरी मी आलो। मी याच्यासाठी आलो की या ठिकाणी मला इथली संस्कृती, इथं येणारे कवी, मग ते ज्येष्ठ असो किंवा तरुण असो, त्यांचा असा अनुभव इथं मला काय शिकायला मिळेल, मला जास्त काय लिहिता येईल। अनेक मार्गदर्शक इथे ज्येष्ठ कवी भेटतात, यांच्याकडून शिकायला मिळतं। जेवण, नाश्ता, पाणी हे गाऊन कोण म्हणतो मला हे नाही, ते हे गाऊन आहे। आपण इथं साहित्याची आस्वाद घेण्यासाठी आलेलो आहे, उणिवा काढण्यासाठी आलेलो नाही आणि शिकायला मिळालो। यानंतर सांगतो तर असं मला समजलं का पुढचं संमेलन हे काश्मीरला होणार आहे। तर दिल्लीचा तख्त फक्त आता काश्मीरला जाऊ आणि काश्मीरच्या जे काही नागरिक तिथं आहेत त्या जे दहशतवादाच्या दडपणाखाली जगतात, ते लहानापासून तर मोठ्यांपर्यंत, अहो आम्ही गेलो तर ते जगतील। मला तिथले लोक मागे गेलो होते, ते सांगायचे की तुमच्या पर्यटनामुळेच आम्ही इथे आहे। मग आम्ही तिथं जाऊ आणि तिथं लोकांना समजून सांगू, एक साहित्यिक म्हणून तुम्ही घाबरू नका, तुमच्या पाठीशी हा संपूर्ण भारत आहे, हेच मी इथं सांगू शकतो। छान संमेलन भरवलं श्रीयुत नहार सर आणि त्यांच्या टीमने जे काही कष्ट घेतले। संमेलन करणं सोपं नसतं, खूप त्याला अवघड असतं आणि हे त्यांनी पार पाडलं, यशस्वी केलं। त्याच्याबद्दल मी सर्व देशातील साहित्यिकांच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो आणि परमेश्वरावर प्रार्थना करतो की असं संमेलन आम्हाला साहित्यिकांना यापुढे लाभू जाऊ। धन्यवाद।